लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलं होतं आयोजन। संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन CBS शालिमार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी राज्याभिषेक दिन सोहळा नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांचे चिरंजीव शिवा भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। कार्यक्रम अगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज गार्डन येथील अहिल्यामाई होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं। या मुख्य कार्यक्रम प्रसंगी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं नवनियुक्त खासदारांचा सत्कार सोहळा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। छत्रपती शिवरायांना खासदारांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून अभिवादन करून त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रमुख शरद लबडे, शिवसेना नेते विनायक पांडे, वसंत गीते, अजय बागुल, मामा राजवाडे, संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी, अनिल आहेर, नितीन काळे, मंदार धिवरे, सागर पाटील, मुस्ताक लालू, आदिल खान, प्रेम भालेराव, महादेव नाटे, सुवर्णाताई शिंदे, प्रज्ञा तुपके, एकता खैरे, वैभव गायधनी, राकेश जगताप, निलेश गायकवाड, मराठा उपोषणकर्ते नाना बच्छाव आदी उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या प्रोटोकॉलनुसार प्राच्यविद्या पंडित आह साळुंकी लिखित शिवधर्म गाथा खासदार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार निमित्त भेट देण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केलं। एक वैचारिक जडणघडण या फुले शाहू आंबेडकरांच्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे। भाऊ, आतापर्यंत संभाजी ब्रिगेडला सत्ता काय राहती आणि कशाचं काय शिवाजी गार्डन सगळे शेतकरी, कष्टकरी, श्रमकऱ्यांचे पोरं या चळवळीमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांची बैठक झाली आणि त्यातून एक शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून एक चर्चेला उदाहरण आलं का दोघेच्या दोघं आग्यामोळ एकत्र आले कसं काय। अनेक संभाजी ब्रिगेडचे 30 वर्षातले आंदोलन जर आपण बघितले, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, फुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक दिन नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराज गार्डन येथे आपण सर्व संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी साजरा करतोय। आपला राजा, ज्या राजाचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, तसंच आपण खासदारांना सुद्धा या ठिकाणी अशा शुभेच्छा देऊयात की रयतेचं राज्य आहे आणि लोकांनी हातात निवडणूक घेतल्यामुळे ते सर्व खासदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी तिथे सज्ज आहेत। आपण जर विचार केला तर शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा DNA एक आहे। अशाच पद्धतीचं वारंवार आमचे प्रवक्ते सुद्धा त्या ठिकाणी सांगतात। एक वैचारिक जडणघडण या फुले शाहू आंबेडकरांच्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे। भाऊ, आतापर्यंत संभाजी ब्रिगेडला सत्ता काय राहती आणि कशाचं काय सगळे शेतकरी, कष्टकरी, श्रमकऱ्यांचे पोरं या चळवळीमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली। आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांची बैठक झाली आणि त्यातून एक शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून एक चर्चेला उदाहरण आलं का दोघेच्या दोघं आग्यामोळ एकत्र आले कसं काय। अनेक संभाजी ब्रिगेडचे 30 वर्षातले आंदोलन जर आपण बघितले तर एका विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात जाऊन, RSS प्रणित विचारसरणीच्या विरोधात जाऊन संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं भूमिका ठेवलेली आहे। तुम्ही भाजपच्या सोबत होता त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत नव्हतो, पण त्याच्यानंतर त्या विषारी आणि विखारी प्रवृत्तीचा विरोध म्हणून आम्ही तुमच्या सोबत झालो। यामध्ये उपस्थित नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, भगरे सरांचे चिरंजीव, त्याचबरोबर विनायक भाऊ पांडे आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर वसंत भाऊ गीते, मामाजी राजवाडे, बनकर साहेब, अजय भाऊ बागुल, आदिलजी खान, मुस्ताकजी शेख, इम्रानजी तांबोळी, संभाजी ब्रिगेडचे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते, सर्व संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी, आंदोलनात या पोरांनी अनेक केसेस अंगावर घेऊन ते संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी काम केलं आणि 55 दिवस विनायक भाऊ पांडेंच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ वाजेंचा प्रचार त्या ठिकाणी आपल्याला करायचं भाग्य मिळालं आणि आपल्याला सभागृहात राजाभाऊंना पाठवण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली। आपल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। यानंतर आपण राजाभाऊ वाजे
त्याचबरोबर भगरे सरांचे चिरंजीव यांचा जिजाऊंची प्रतिमा देऊन संभाजी ब्रिगेडचं जे प्रमुख केंद्रस्थान आहे ती जिजाऊंची प्रतिमा आहे. आणि महिला आघाडीच्या प्रमुख आहेत आमच्या सुवर्णाताई शिंदे व प्रज्ञाताई तुपके, एकताताई खैरे व सर्व महिला माता भगिनी यांच्या हस्ते आपण आता राजाभाऊ वाजे यांना जिजाऊंची प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. सरांचे चिरंजीव, त्याचबरोबर विनायक भाऊ पांडे आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर वसंत भाऊ गीते, मामाजी राजवाडे, बनकर साहेब, अजय भाऊ बागुल, आदिलजी खान, मुश्ताकजी शेख, इम्रानजी तांबोळी, संभाजी ब्रिगेडचे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते, सर्व संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी, आंदोलनात या पोरांनी अनेक केसेस अंगावर घेऊन ते संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी काम केलं आणि 55 दिवस विनायक भाऊ पांडेंच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ वाजेंचा प्रचार त्या ठिकाणी आपल्याला करायचं भाग्य मिळालं आणि आपल्याला सभागृहात राजाभाऊंना पाठवण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली. आपल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर आपण राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर भगरे सरांचे चिरंजीव यांचा जिजाऊंची प्रतिमा देऊन संभाजी ब्रिगेडचं जे प्रमुख केंद्रस्थान आहे ती जिजाऊंची प्रतिमा आहे. आणि महिला आघाडीच्या प्रमुख आहेत आमच्या सुवर्णाताई शिंदे व प्रज्ञाताई तुपके, एकताताई खैरे. शिवराय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शोभा सोनवणे. आजच्या कार्यक्रमाला आमच्या एकता मॅडम तसंच जे प्रोग्राम ज्यांनी आयोजक केलेले अतिशय सुंदर आणि छान असा राज्याभिषेक 350वा जो आयोजन करतो आहे की खरोखर आगळावेगळा पद्धतीने चाललं आहे की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी जे देशासाठी राष्ट्रासाठी लढले तसेच आम्ही प्रत्येक मावळे सगळ्या समाजाचे सर्व बांधवांचे जे आम्ही त्यांचं एक वसा घेतलेला आहे त्या वसाप्रमाणे आम्ही हे राज्य सुखमय आणि हिंदुत्व टिकवणं हे सर्वात महत्त्वाचं. त्याच्यासाठी मा जिजाऊ यांनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं त्याच पद्धतीने आम्ही पण ते संस्कार त्यांचे घेतलेले आहे. सर्व महिलांनी मिळून आम्ही जे काही भूमिका घ्यायली की आज आपण बाहेर पडलं तर हिंदू टेकल, जे राजांनी जे मराठ्यांचे राजे नाही ते सर्व देशाचे सर्व प्रांताचे गरिबाचे सर्वांचे ते प्रांताचे असतानासुद्धा त्यांनी जो न्याय दिला आहे त्याच पद्धतीने हा प्रत्येक युवकांनी त्यांचा वसा घेतला पाहिजे आणि या राष्ट्राला मदत केली पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. आज श्री छत्रपती शिवराज्याभिषेक आहे 350वा. संभाजी ब्रिगेड यांनी अत्यंत सुंदर सोहळा इथे आयोजित केला आहे आणि आज सगळ्याच महिला व सगळेच बंधू इथे जमले आहोत. एकदम उत्साहाने हा सोहळा आम्ही साजरा करणार आहोत. धन्यवाद. आज 350वा राज्याभिषेक सोहळा सिबेस येथील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथील पुतळ्यात सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित राहून साजरा करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊजी वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर, तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव या सर्वांची उपस्थिती येथे प्रामुख्याने राहणार आहे. संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्ह्याच्या वतीने तिन्ही खासदारांचे जिजाऊ महासाहेबांचे प्रतिमा देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहे. येथे महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्या महिलांच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेला, भारतातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक.